नमस्कार. MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मंडळी, अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या विठुरायाची आषाढीची वारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. राज्याच्या विविध कोपऱ्यातून लक्षावधीच्या संख्येनं वारकरी आपापल्या संतांची पालखी घेऊन पंढरीत दाखल होत आहेत. तर या निमित्तानं आपण आज महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या विकासामध्ये संत साहित्याचं योगदान आणि त्यामुळे मराठी भाषेला लाभलेली समृद्धी याविषयी चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ कवी प्राध्यापक अशोक बागवे सर. नमस्ते सर. नमस्कार. MMC न्यूज नेटवर्कमध्ये तुमचं स्वागत. सर, संत साहित्याचं खूप मोठं आपल्याला योगदान लाभलेलं आहे आपल्या महाराष्ट्राला, मराठी साहित्याला. तर असं म्हणतात की ज्ञानदेवांनी हा भक्ती संप्रदायाचा पाया रचला, वारकरी संप्रदायाचा पाया रचला. ज्ञानेश्वरीच्या लिखाणानंतर एक जे वेदांमध्ये किंवा आपल्या जे संस्कृतीमधलं जे ज्ञान होतं ते सर्वसामान्यांसाठी खुलं झालं आणि त्याच्यानंतर मग संतांनी विपुल साहित्य निर्मिती केली. तर मराठीच्या एकंदर विकासामध्ये, मराठी भाषेच्या एकंदर विकासामध्ये संत साहित्याचं जे बहुमोल असं योगदान आहे त्याविषयी आपल्याला थोडी माहिती सांगा. खरं म्हणजे आधी तुमच्या चॅनलचं अभिनंदन करतो सगळ्या कविकुलातर्फे. त्याचं कारण अशा प्रकारचे गंभीर विषय किंवा मराठी भाषा आणि संत साहित्य यांचा जो मेळ आहे याविषयी फार कमी लोकांना उत्सुकता आहे किंवा आपल्याकडे सांस्कृतिक पर्यावरणामध्ये हे विषय तसे मागासलेलेच आहेत. पण तुमच्यासारखे चॅनल इतके जर सजग असतील तर पुढे महाराष्ट्राची प्रगती चांगली होईल असं मला वाटतं. तुझं जे म्हणणं आहे की संत साहित्याचा पाया किंवा वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला, हे तर खरंच आहे. पण त्याला एक कारण झालं होतं. ते कारण फार महत्वाचं आहे की महाराष्ट्राचा जर भूगोल तुम्ही पाहिला, कुठलंही साहित्य हे भूगोलावरचा इतिहास असतो. भूगोलावरचा इतिहास त्याला संस्कृती म्हणतात. आता आपला जो महाराष्ट्राचा भूगोल आहे या महाराष्ट्रावर साधारण 13व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे मोगलांचं आक्रमण झालं पहिलं, अल्लाउद्दीन खिलजी पहिल्यांदा, त्यावेळी नाथ संप्रदायी असलेले निवृत्तीनाथ, आणि हे नाथ संप्रदायी हे संन्यास मार्ग त्यांचा, त्यामुळे निर्वचना बोलायचं नाही, साक्षात्कारावर भर होती त्यांची. परंतु संपूर्ण ती परिस्थिती पाहिल्यानंतर निवृत्तीनाथांच्या मनात असं आलं की ह्या जर विस्कटलेल्या आणि विघटित झालेल्या महाराष्ट्राला एकत्र करायचं असेल तर जीवन रहस्य सांगणारी जी भगवद्गीता, जीवन रहस्य सांगणारी जी भगवद्गीता जी संस्कृत मध्ये आहे आणि आपली जी सगळी जनता आहे ही जनता प्राकृत भाषेतली आहे, तर जर ते जीवन रहस्य जर मराठीत आणलं तर महाराष्ट्राला एकवटता येईल, एका झेंड्याखाली घेता येईल आणि त्यांच्याकडे बळ निर्माण करता येईल झुंजण्याचं. हे निवृत्तीनाथाने ओळखलं आणि त्यांनी ज्ञानेश्वरांना सांगितलं की तू हे कार्य कर. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायात हे मी करत नाहीये, हे निवृत्तीनाथ मला सांगतायत, असा एक अतिशय नम्र भाव ज्ञानेश्वरांचा आहे. पण त्याच्यामुळे झालं काय की मुळामध्ये वारकरी संप्रदाय होता ज्ञानेश्वरांच्या अगोदर. म्हणजे एकनाथ महाराजांच्या पणजोबाने भानुदासांनी ती कानडी मधली जी मूर्ती, विठ्ठल मूर्ती, ती पंढरपूरला आणली, तिथं देऊळ स्थापन केलं. पण देऊळ होतं, भक्त येत होते पण संप्रदाय नव्हता. मग नामदेवांच्या असं लक्षात आलं आणि पुंडरीक स्वामी आणि नामदेव यांनी मिळून वारकरी संप्रदाय स्थापन केला. आता वारकरी का, तर 2 पौर्णिमेला एक मेळावा भरायचा आणि चंद्रभागेचं वाळवंट जे होतं त्या वाळवंट्यामध्ये जनमेळावा बसून त्याच्यामध्ये समतेचा प्रसार करायचा. कोणत्या पौर्णिमा? ही आषाढी आणि कार्तिकी आणि आषाढी एकादशी, ह्या एकादशीला सगळ्या मेळावा भरवायचा असं त्यांनी ठरवलं आणि तिथून संप्रदाय सुरू झाला. संप्रदायाचा अर्थ असा नव्हे की त्यांना म्हणजे त्यांनी विचार करून अमुक करावं तर या भागातले लोक घेऊया, ते असं नाही केलं त्यांनी. जे जे येतील
आणि पूर्वीचा जो कर्मयोग होता, जो संन्यास योग होता, जो योग कर्म होतं, ते इतकं जटिल होतं की सामान्य माणसाला ते जमणार नाही. म्हणून भक्ती मार्ग साधं म्हणजे प्रपंच करावा नेटका, मग साधावी परमार्थ विवेका, हे जे वचन आहे, हे वचन वारकरी संप्रदायाचं आद्य वचन आहे की प्रपंच करून सुद्धा तुम्हाला भक्ती करता येते. तसं संन्यास मार्गात नव्हतं. आणि हे सगळे एकत्र आल्यानंतर तुझ्या असं लक्षात येईल की 18 पगड जातीतले संत म्हणजे त्या काळात कोण होतं? गोरा कुंभार, सावता माळी, नामदेव शिंपी, चोखा महार, हा, नंतर नरहर सोनार. आता हे 18 पगड जातीचे सगळे संत तुझ्या म्हणण्याप्रमाणे हे काही शिकलेले वगैरे नाहीत, पण जी आतली शिकवण असते ती आतली शिकवण ही सगळ्या संतांनी मान्य केली. म्हणजे मन करी शुद्ध हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि संत कवयित्री पण होत्या. हो, जनाबाई होत्या, मुक्ताबाई होत्या, सोयराबाई होत्या, चोखा मिळायची बायको होती सोयराबाई, ती होती. तर हे सगळे जण होते ते एका छत्राखाली आले आणि नामदेवानी ज्ञानदेवाला वारकरी संप्रदायात आणले. मग तुझ्या असं लक्षात येईल की ज्ञानेश्वरांच्या पहिल्या सगळ्या रचना ज्या आहेत ना, ह्या अभंग रचना नाही, ओवी आहे ना त्यांची, ज्ञानेश्वरी ओवी आहे. नंतर अमृतानुभव आहे, बरोबर. अमृतानुभव झाल्यानंतर मग हरिपाठ ज्यावेळी त्यांनी लिहिला तर ते किती सोपं आहे तुझ्या लक्षात येईल. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, इतकं सोपं ज्ञानेश्वर लिहितात. त्यावेळी ते सगळं क्रेडिट नामदेवांना आहे, हे तुझ्या लक्षात येईल. आणि मग त्या कीर्तन परंपरेतून तो संप्रदाय अद्याप पर्यंत म्हणजे आता वारीला जातात ना, तो कुठलाही संप्रदाय त्याच्या अगोदर असलेला महानुभव पंथ होता किंवा त्यानंतर आलेला दत्त संप्रदाय होता. या संप्रदायाची जी क्षीण अशी बाजू आहे ती वारकरीची नाहीये. 900 म्हणजे असं की अजूनही वारीला माणसं जातात, ती काय सभासद नसतात, मनापासून ज्यावेळी जातात ते. त्यांना कोण 2-2 दिवसाची वारी करतो, कोण एका दिवसाचं करतं, काही तासाची वारी करते, काही पूर्ण चालत जातात. आणि चालत जाण्यामध्ये हे गंमत आहे की ज्यावेळी ठरवून माणसं जातात त्याला प्रवास म्हणतात, पण जे स्वतःहून जातात त्याला यात्रा म्हणतात. तर ही जी यात्रा आहे ती यात्रा निसर्ग बघत 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 त्या म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग प्रत्यक्ष वारकरी भोगतात जाताना. ते काही गाडीने वगैरे असं स्वतःच्या सेल्फ कंटेंट कारने वगैरे जात नाहीत. त्यामुळे ही वारी सुरू आहे. सर, संत ज्ञानेश्वरांच्या आधी महानुभाव संप्रदाय होता, म्हणजे आता ती मराठीच होती, पण आता आपण वाचायला गेलं थोडी क्लिष्ट वाटते. ठीक आहे, मग ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग रचना केली. तुम्ही म्हणजे आधी अमृतानुभव झाला, ज्ञानेश्वरी झाली, त्याच्यानंतर अभंग रचना केली. तर त्याच्यानंतर जे काही हे आहेत वारकरी संप्रदायामध्ये समाविष्ट जे कवी होते, संत कवी जे होते, तर ते महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून आले, विविध त्यांचे व्यवसाय वेगळे वेगळे होते, 18 पगड जातीचे लोक होते. तर याच्यामुळे आपल्या मराठी भाषेला एक वेगवेगळे शब्द बहाल झालेले आहेत आणि त्यातून आपली भाषा कशी समृद्ध होत गेली त्याची काही आपल्याला उदाहरण. आता हे मी म्हटलं ना की ते शिकलेले नव्हते ना, हे महाराष्ट्राचं खूप मोठं भाग्य. शिकलेला माणूस काय करतो माहितीये का, त्याला शब्दकोश वगैरे असतात, त्याला अनेक अर्थ माहिती असतात, तर मुद्दाम तो वापरतो. संतांनी तसं नाही केलं. ज्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताये परी आवरेना, म्हणजे आपली आजी पण अशी म्हणायची की पोटात राहत नाही ते ओठात येतं. हेच तर तुकाराम महाराजांनी सांगितलंय की अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. तर प्रत्येक संत ज्या ज्या व्यवसायात होता त्याच्या अंतरात जे शब्द होते, त्याच्या आसपास जे शब्द होते ते स्वाभाविक बाहेर आले त्याच्या दैनंदिन जीवनात. म्हणजे नरहरी सोनार म्हणतो देवा मी तुझा सोनार, गोरा कुंभार सुद्धा कुंभाराच्या भाषेत म्हणतो, सावता माळी सुद्धा कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. आता कांदा मुळा भाजी अवघी विटाई भाजी नामदेव नाही लिहू शकणार, ज्ञानेश्वर नाही लिहू शकणार. म्हणजे प्रत्येकाचे ज्याला तुम्ही आत्ताच्या भाषेत सिग्नेचर म्हणता, नाममुद्रा, ती त्या त्या
संतांच्या अभंगात दिसते आपल्याला, बरोबर की नाही. नामदेव जेवढे म्हणजे मायाळू होते असे, हा, त्यामुळे ते पाहता वाटोली शिणुले डोळुले, म्हणजे डोळा पण नाही, डोळुले, शिणुले, वाटुली, असं जे लढीवाळपणा आहे. आणि त्याच वेळी जनी आहे ना, जनी ही म्हणजे मला तर वाटतं की पहिली ही क्रांतिकारी स्त्री असणार, की ती विठ्ठलाला सांगते की तुला मी सोडणार नाही, हा, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, सोहम पोहम मारा केला, विठ्ठल काकुळती आला, वगैरे असं म्हणणारी जनाबाई ही धिटाई कुठून आली. आणि त्याच वेळी आध्यात्मिक मुक्ताई आहे की मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. आता जे आपण सगळं म्हणतो एकोम बहुश्याम, हेच तर तत्व आहे. एवढीशी मुंगी ती आकाश गिळायला धावू शकते. म्हणजे तुमच्याकडे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तुमचं जे मन आहे ते आभाळा एवढं पण आवाढव्य होऊ शकतं, हे संत सांगतात आपल्याला. त्याच्यानंतर संत कान्होपात्रा देखील कान्होपात्रा आहे, त्या काळात त्या सुद्धा आहे. म्हणजे त्यावेळी सगळ्यांना अभंग रचनेचा अधिकार होता. मोठे समीक्षक गंबा सरदार म्हणून होते, आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण होते. त्यांनी फार सुंदर पुस्तक लिहिलंय की हे सगळे संत जे एकत्र होते 18 पगड जातीचे, ही आध्यात्मिक लोकशाही होती. आध्यात्मिक लोकशाही, काय शब्द आहे बघ, की आध्यात्मिक लोकशाही म्हणजे कुणालाही मज्जाव नव्हता. भजन करण्याचा प्रत्येकाला हे होता, अधिकार होता. आणि जो तो आपापल्या परीने भजन करत होता. भजन याचा अर्थच असा आहे, भजणे मनापासून असतं, हो की नाही. मनापासून नसेल तर भ वर टिंब येतो, भंजन होतं. भंजन वेगळं आणि भजन वेगळं. तर हे सगळं या संतांनी त्या लोकांना दिलं. आणि तू म्हणतेस तसं की प्रत्येक संतांची भाषा वेगळी होती, त्या त्या प्रांतातली होती. म्हणजे तुम्ही खानदाशात घेतलं तर तिथले संत त्या भाषेत बोलायचे, पठारावरचे किंवा देशावरचे संत वेगळे, कोकणामधलं संत वेगळे. हे संत सगळे पण एका ध्येयाने, एका तत्वाने बांधलेले होते. मन शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रणी खाती सर्पत्या. याचा अर्थ काय, मनशुद्धीकरणावर वारकऱ्यांनी किंवा संतांनी लक्ष केंद्रित केलं होतं, मानवतेवर केलं होतं, बरोबर. आणि जिथे मानवता असते तिथे शुद्ध मन लागतं. हा, मग मन शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही खाती सर्पत्या. याचा चुकीचा अर्थ घेतात, म्हणजे वाघ किंवा सर्प पण तुम्हाला खाणार नाहीत, संबंध नाही. माणसामधला जो वाघ आहे आणि माणसामधला जो सर्प आहे तो पण तुम्हाला स्पर्श करणार नाही, असं तुकाराम महाराजांना म्हणे. अंतःकरण शुद्धी, अंतःकरण शुद्धी, बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये पण भाषेचं महत्व आहेच ना. तुम्ही आधी म्हणालात तसं की नाथ संप्रदायी होते ते, आपण आत्ताच्या ह्याच्यात म्हटलं तर अंतर्मुख असं होतं एक प्रकार. तर ही बहिर्मुखता झाली ना, म्हणजे लोकांशी संपर्क साधायचा आहे, लोकांना आपलंसं करायचंय. आणि जनसामान्यांचे प्रश्न पण त्याच्यातूनच मांडले गेले ना, त्यांच्या जगण्यातली दुःख होती ती तिथे प्रतिबिंबित झाली. तर सर त्या काळाच्या म्हणजे आत्ताही वारकरी संप्रदायामध्ये हे अभंग, ओवी हे सगळं गायलं जातच. तर तो जो काळ होता, तुम्ही म्हटलात की परकीय आक्रमण होतं, एक क्लेश होता पूर्ण समाजामध्ये. त्याच्यानंतर मग आपला शिवाजी महाराजांचा उदय झाला आणि बऱ्यापैकी आपला सगळा देश सावरला त्या पूर्ण आक्रमणातून. तर मग ते स्थित्यंतर कसं होतं, म्हणजे ते जे स्थित्यंतर झालं, म्हणजे अल्लाउद्दीन खिल्जीचं आक्रमण झालं, त्याच्यानंतर शिवरायांचा उदय होईपर्यंत जो मधला काळ होता तो थोडासा अंधकारमय होता. तर त्या काळामध्ये या संत साहित्याने समाजाला कसं सावरलं, म्हणजे शाब्दिक बळ देऊन किंवा आधार देऊन असं. अगदी फार चांगला विषय काढलास तू, जो इतिहासाशी संबंधित आहे. म्हणजे 13व्या शतकातलं आक्रमण फक्त एकच झालं होतं, अल्लाउद्दीन खिल्जीचं. आणि त्यावेळी सगळ्या जनतेला एकत्र करून त्यांना जीवन रहस्य सांगितलं आणि माणसं एकवटली की झालं. पण त्यानंतर काय झालं, हे सगळे जे संत होते एका काळातले, ते सगळे संत अंतर्धान पावल्यानंतर किंवा परवासी झाल्यानंतर कुठलाही एक संत असा महाराष्ट्रामध्ये अगदी एकनाथांपर्यंत निर्माण झालेला नाही. 200 वर्ष. तुकाराम महाराजांनंतर नाही, तुकाराम महाराज त्यानंतर आहे, एकनाथ महाराज मध्ये आहेत, मध्ययुगातले. हा,
आणि मध्ययुगातले लक्षात येईल तुला की एकनाथ महाराजांचं चरित्र जर तू पाहिलंस तर मग तुला कळेल की त्यानंतर ज्या स्वाऱ्या झाल्या सगळ्या, जनार्दन स्वामी त्यांचे जे गुरु होते ते दांडपट्टा पण खेळायचे. हा, आणि एकनाथानं पण यायचं. त्यामुळे आणि ते ह्याच्या मराठवाड्याला जो किल्ला आहे देवगिरीचा, हा देवगिरी, त्या देवगिरीच्या इथे जनार्दन स्वामी हे सरदार होते. म्हणजे एकाच वेळी सैनिक आणि संत अशी स्थिती होती महाराष्ट्राची. आणि त्यामध्ये फक्त एकनाथ होते. मग त्या 200 वर्षानंतर एकनाथ, आणि एकनाथ गेल्यानंतर पुन्हा 200 वर्ष पुन्हा अंधार, आणि मग शिवाजी महाराज एकदम तुकाराम महाराज, हा तुकाराम महाराज, रामदास आणि शिवाजी महाराज. आणि त्यांनी पुनरुत्थान सगळं जे केलं ते सगळं. आणि त्याच वेळी फार योगदान महत्वाचं रामदासांचं पण आहे. कारण रामदासांचं म्हणणं असं होतं की जर भूमीचं रक्षण करायचं असेल तर तुम्हाला शस्त्र आणि शास्त्र एकत्र करावे लागते. हे फार महत्वाचं वाक्य आहे. शस्त्र आणि शास्त्र एकत्र पाहिजे. नुसतं शस्त्र उपयोगाचं नाही, नुसतं शास्त्र उपयोगाचं नाही. तर निवृत्ती आणि प्रवृत्ती एकत्र आले नंतर एक कुठेतरी आपण आव्हान देऊ शकतो. आणि म्हणून शिवाजी महाराज हे स्वराज्याचे किंवा सगळ्या जगामध्ये स्वराज्याचे संस्थापक आपण का मानतो? कारण त्यांच्या मागे संत होते. मी नेहमी विनोदाने म्हणतो 2 प्रकारची माणसं असतात, काही संत काही वसंत. तर वसंतालाही संत जरुरीचा असतो आणि संतामध्ये पण वसंत असावा लागतो. तर हे सगळं जे सायुज्य आहे किंवा एकरूपता आहे ही त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या 16व्या शतकाच्या 16व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये हे जे महाराष्ट्राचं फार मोठं स्वरूप आलं की वैराग्य आणि वीरश्री एकत्र नांदायला लागली. बरोबर. आणि नाथ महाराजांचं तर उदाहरण आहे ना की त्यांनी संसारही नेटका केलाय आणि हे पण केलंय, अध्यात्मही सांभाळलेलं आहे असं. तर ही आपल्या काळाची जसजशी गरज होती ना तसतसं संत निर्माण होत गेले. आपली जी धरती आहे महाराष्ट्रीय धरती, याच्यामध्ये नुसती झाडं निर्माण होत नाहीत, नुसती पिकं येत नाहीत, त्यामध्ये माणसं पण निर्माण होतात. जसं शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्याकडे नरदुर्ग आहेत. नुसते दुर्ग असतात ते दगडांचे असतात, पण नरदुर्ग म्हणजे एक एक माणूस हा दुर्गासारखा आहे. तसं आपल्या भूमीमध्ये संत सुद्धा हे रुजलेले आहेत, त्या भूमीचं मार्दव आहेत. बरोबर. आणि सर एक वेगळा प्रश्न असा की आता देखील आपण मराठी जी बोलतो त्याच्यामध्ये असं आपण म्हणतो की बरेच अरबी फारसी शब्द आहेत किंवा अन्य परकीय भाषांमधले शब्द आहेत. तर तो काळ जो होता संतांचा काळ, तो तर परकीय सत्तेचा होता. त्या काळात तर अधिकाधिक लोकांच्या म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये अरबी फारसी ही भाषा असणारच आहे. तरी देखील म्हणजे जेवढं मी वाचलंय तेवढं तर संत साहित्याचे शब्द आहेत ते आपले मूळ मराठी असेच आहेत. त्याच्यामध्ये कुठेही त्या भाषेचं आक्रमण किंवा हे दिसत नाहीये. तर तो एक वेगळेपणा. अगदी खरं आहे. कारण याचं कारण ते की त्यावेळी शहर नावाची गोष्ट नव्हती. हा पण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. नदीच्या किनारी सगळी संस्कृती बसलेली होती. नदी जशी व्हायची त्याच्या किनाऱ्यावर सगळी संस्कृती असल्यामुळे गावं होती, छोटी छोटी गावं, आणि त्यांच्यामध्ये जे व्यवहार होते ते व्यवहार अन्नाचे होते. पैसे नावाची गोष्टही नंतर आली. म्हणजे त्याला बार्टर सिस्टीम ज्याला आपण म्हणतो की तू मला कांदे दे मी तुला बटाटे देतो वगैरे असं सिस्टीम. तर लोकांची एकमेकांची जी जीवनावस्था होती ती सारखी होती. शहर आणि गाव असा भेद नव्हता. आणि त्यामुळे ती जी भाषा आहे ती भाषा प्रत्येकाच्या तोंडी जी होती तीच त्यांच्या वाङ्मयामध्ये आली. काय असतं की ज्यावेळी परकीय संस्कृतीचं आक्रमण होतं त्यावेळी परकीय संस्कृती नुसती राज्य करत नाही तर त्यांच्या भाषेचं पण राज्य येतं. हे आता आपल्याला माहिती आहे की आपण किती इंग्लिश शब्द वापरतो यावरून आपल्याला कळतं, बरोबर की नाही. त्यावेळी तसं जरी आक्रमण असलं कोणाचं, मोगलांचं जरी आक्रमण असलं तरी ते मोगलांचे शब्द शहर नसल्यामुळे रुजले नाही. आणि म्हणून ते गावकऱ्यांच्या मनामध्ये एकमेकांशी असलेले जे व्यवहार होते ते व्यवहारिकच शब्द होते आणि ते शब्द सगळे वाङ्मयामध्ये आले. बरोबर.
असं झालं. आता सर अजून आता पुढे थोडासा काळ आपण सरकतोय त्याप्रमाणे की तुकाराम महाराजांनंतर म्हणजे भक्ती संप्रदायामध्ये जे संत कवी येते त्यांची नावं मला माहिती नाहीये, तुम्ही त्याच्यामध्ये ऍडिशन सांगा. तर आता त्याच्यानंतर जेव्हा या मंगेशकर मंडळी जे आहेत आपले थोर गायक लोक, तर त्यांनी जेव्हा याला हे एक काय म्हणतात ते चाल अशी त्या अभंगाने एक टिपिकल असायची, म्हणजे त्या प्रकारेच ते गायलं जायचं किंवा असेल. तर मग जसं ह्याचं रेकॉर्डिंग झालं नंतरच्या काळामध्ये, त्याच्यानंतर मग मी मोगरा फुलला हा जो अल्बम आला लताबाईंचा, त्याच्यानंतर अधिक जनसामान्यांपर्यंत ते म्हणजे आपण सकाळी रेडिओ लावला की पहिले ते अभंग लागायचे. तर त्याचं पण खूप ते त्याला प्रॉपर संगीत दिलं जाणं आणि आत्ताच्या लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचं त्याचं आपलं आकाशवाणीचं आणि याचं देखील मोठं योगदान आहे ना. तर त्याच्याविषयी सांगा थोडंसं. ते एक फार मोठं कार्य मंगेशकरांनी केलेलं आहे. म्हणजे हृदयनाथ मंगेशकर माझे चांगले मित्र आहेत, बाळासाहेब, त्यांचं फार मोठं कार्य आहे. पण ते कसं जमून आलं याची एक गोष्ट आहे. वसंत प्रभू नावाचे संगीतकार होते. हे वसंत प्रभू तुझ्या लक्षात येईल की भारतांब्यांची गाणी केलीत त्यांनी. ही जी भारतांब्यांची सगळी गाणी आहेत की संध्या छाया भविती हृदया वगैरे, किंवा तिन्ही सांजा सखी मिळाल्या, हे कवितेला संगीत लावण्याचं जे काही मर्म आहे हे वसंत प्रभूंच्या लक्षात आलं. आणि त्या काळात हृदयनाथ पेक्षा ते मोठे होते तसं. तर ते ज्यावेळी लताबाईंनी गायले ती सगळी गाणी वसंत प्रभूंची लताबाईंनी गायली, मग लताबाईंच्या डोक्यात असं आलं की आपण हे जे संत साहित्य आहे ह्याला जर चाली लावल्या तर. आणि मग त्याने आपल्या धाकट्या भावाला म्हणजे बाळासाहेबाला सांगितलं. आणि बाळासाहेब एवढे तयार होते, कारण त्यांचा वाङ्मयाचा अभ्यास फार चांगला आहे. कारण जेवढे कवी बाळासाहेबांकडे संगीतकारांकडे होते तेवढे कुणाकडे नव्हते बघा. सुरेश भट, ग्रेस, पाडगावकर, हे सगळे जे कवी आहेत ते बाळासाहेब आमच्या मंगेशकरांकडे मित्रत्वाचं नातं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या कवींना लक्षात घेऊन, म्हणजे त्यांच्याशी विचार विनिमय करून ही जी सगळी गाणी आहेत, मग तुकाराम असतील, ज्ञानेश्वर असतील, यांची सगळी गाणी स्वरबद्ध करणं. पसायदान तोपर्यंत कुठे होतं, लोकांच्या तोंडात दत्ताबाईंनी ते गायलं किंवा यांनी चाल लावली म्हणून पसायदान आलं. म्हणून पसायदान आपण प्रत्येक कार्यक्रमातून म्हणतो, पण त्याचं मूळ तिथे आहे. म्हणजे पसायदान कधी लिहिलं, 13व्या शतकात, कधी तर 18व्या अध्यायात, 1891 ओवी आहे ती, तिथपासून 1909 पर्यंत अशी ती पसायदान ओवी 18व्या अध्यायात. ते बाजूला काढून त्याला चाल लावून बाळासाहेबांनी ज्यावेळी लताबाईंकडनं गाऊन घेतलं, तर त्यावेळी ते पसायदान नावाची गोष्ट होती हे लोकांना कळलं. तोपर्यंत ज्ञानेश्वरी कोण वाचायला जातच नव्हतं ना. ते संप्रदायातल्या लोक सोडले तर बाहेरच्या लोकांनाही कळलं. बाळासाहेबांचं हे फार मोठं कर्तृत्व आहे. सावरकर पण आणली त्यांनी, सुरेश भट पण आणले, ग्रेस पण. ग्रेस सारखा कवी जर चालीत तर शक्यच नाही कोणाला आणणं. पण हे फार मोठं कार्य केलं त्यांनी. आणि संत साहित्य हे फार, आणि एवढंच नव्हे तर रामदास सुद्धा, त्याच्यामध्ये भेद नाही ना. म्हणजे रामदास हे रामदासी संप्रदाय वेगळा आहे, वारकरी संप्रदाय वेगळा आहे, पण संत कवी, संतच कवी. पण समर्थ रामदास, तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर, निळोबाराय, तुकारामानंतर कोण म्हणालच ना तर निळोबाराय, ते जनाबाई, मुक्ताबाई, चोखामेळा, हे कान्होपात्रा, हे सगळं बाळासाहेबांनी आणलं. आणि ते सगळं धन आपल्याकडे आहे. तर आत्ताच्या पिढीने तेवढं जरा लक्ष दिलं, जरा झॅज मधून बाहेर पडून, तर बरं वाटेल मला. तुम्ही परवा म्हणताना म्हणाला ते स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो, ते सांगा ना थोडं. माझं म्हणणं आहे की म्हणून मग ते इंग्रजी व्याख्या आल्या. आताही विद्यापीठामध्ये ज्यावेळी कविता निर्मितीचं सांगतात त्यावेळी इंग्रजी व्याख्या सांगतात. संत साहित्याचा ज्यांचा अभ्यास आहे, म्हणजे माझा कमी अभ्यास आहे म्हणा, पण मला असं वाटतं की संत साहित्यात एवढ्या व्याख्या आहेत कवितेच्या. आता पहिल्यांदा जर घ्यायचं असेल तर आपण ज्ञानेश्वरांकडे जाऊया की मोगरा फुलला फुले वेचिता भार कळीयाशी आला, हे निर्मिती प्रक्रिया आहे. कारण एक कळी फुल फुलताना तर दुसरी कळी निर्माण होते. म्हणजे मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात त्यांना त्यांनी कळ्या म्हटले, आणि ती फुलं आहेत, हे निर्मिती आहे. आणि मनाचे गुंती गुंफियेला शेला, हे काय आहे,
मनामध्ये ज्या गुंता असलेल्या ज्या सगळ्या भावना आहेत त्याची एक सुंदर अशी रचना शेल्यामध्ये करणं ही कविता निर्मिती आहे. खरंय. आणि हेच पुन्हा त्यांच्या एका ज्ञानेश्वरीमध्ये आहे की भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. म्हणजे भूमी किती मृदू आहे, मुलायम आहे, मार्दवी आहे, नाजूक आहे, हे कोण सांगतं? त्यातून उगून आलेलं रोप. तसं तुमच्या मनाची माती कोण सांगतं? तुम्ही केलेली निर्मिती सांगते. त्याच्याही पलीकडे तुकाराम महाराज सांगतात की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आता मला सांग की वर्ड्सवर्थची व्याख्या ही इंग्रजांच्या काळात आणि 16व्या शतकात किंवा 17व्या शतकाच्या सुरुवातीला 16व्या शतकाच्या सुरुवातीला तुकाराम महाराज म्हणतायत की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताये परे आवडेना. म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स तेच आहे, तेच आहे ना. मग आपण वर्ड्सवर्थची व्याख्या ठेवतो आणि तुकाराम महाराजांना आपण आपल्या भूमीतले असलेलं नाकारतो. हे चुकीचं नाही का? आणि त्यामुळे संत साहित्याकडे पुन्हा विद्यापीठाने जायला पाहिजे. ही मुलांची चूक नाही, विद्यार्थ्यांची चूक नाही. विद्यापीठ जे आहे तिथे संत साहित्याचा अभ्यास जर झाला तर आपल्याला असं मला म्हणायचं नाही की वर्ड्सवर्थ वाईट आहे. त्याच्या अगोदर आता बघा एक साधी गोष्ट तुला सांगतो की आपण नेहमी गालिबचा दाखला देतो. कुठला? इश्क पर जोर नाही हे वो अतिशय गालिब की लगाय न लगे और बुझाय न बने. म्हणजे प्रेम हे असं आहे की ती आग आहे, लागल्या लागत नाही आणि एकदा लागली नाही तर विझत नाही. त्याच्या अगोदर 16व्या शतकामध्ये रामदास सांगतात प्रीतीची लक्षणे ऐसे अंतरी उठे अनायासे की पाणी पाणवटे जैसे आपणची धावे. आता मला सांग हे स्पॉन्टे ते इश्क पर जोर नाही हे काय? आपोआप पाणी जसं जातं आपल्याच मार्गाने तसं तो प्रीतीचा मार्ग जातो. हे आपण सांगायचा मुद्दा असा की आपल्या वाङ्मयात, आपल्या संत वाङ्मयात, आपल्या पंत वाङ्मयात, आपल्या तंत वाङ्मयामध्ये आपला जो डीएनए आहे तो ज्ञानेश्वरांचा आहे, तुकारामाचा आहे, केशवसुतांचा आहे. केशवसुतांनी सुद्धा झपूर्झा हे याच सांगितलेलं आहे. निर्मितीची प्रक्रिया. हा, हर्षखेद ते मावळले आसुनी माले अश्रू पळाले कंटक शल्ले बोथटली मखमालीची लववठली काही न दिसे दृष्टीला प्रकाश गेला तिमिर हरपला काय म्हणावे या स्थितीला जपूर जागडे जपूर. हे काय आहे? स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. तेच आहे. सर आता आपल्याकडे जसं चित्रपट सृष्टीमध्ये विविध चित्रपट आले तसे काही संतांना वाहिलेले पण चित्रपट आले. गुरा कुंभारांचा चित्रपट असेल, तुकाराम महाराजांचा असेल, तर त्या निमित्ताने असं झालं की त्यांचे जे मूळ अभंग होते ते देखील त्याच्यामध्ये हे केले गेले, संगीतबद्ध केले गेले. पण त्या काळातल्या काही शब्दरचनाकारांनी म्हणजे आपण गीतलेखक म्हणतो त्यांनी पुन्हा त्याला साजेशी त्या कथानकाला अशी नवीन शब्दरचना केली. तर त्याची काही उदाहरणं सांगा ना आपल्याला जी अशी युनिक आहेत, वेगळी आहेत. मला नेहमी असं वाटतं की ह्याच्यामध्ये दोन कवी जे आपले होते म्हणजे गदी माडगूळकर म्हणजे महाराष्ट्राचे वाल्मिकी आपण म्हणतो आणि जगदीश खेबुडकर या दोघांनी. आणि हे दोघेच काय याचं कारण असं की त्यांची सगळी मुळं ही जुन्या मातीतली आहेत. पुन्हा त्यांच्यावर संत साहित्यांचा प्रभाव आहे आणि म्हणून त्यांनी गाणी लिहिताना तो भाव किंवा भक्तिभाव आणलेला आहे. म्हणजे मला इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेश्वरची हे किती सोपं आणि किती साधं असं गदी माडगूळकर लिहितात. ते कारण या मातीतले आणि संत साहित्याचा संपूर्ण डीएनए त्यांच्याकडे असल्यामुळे ते लिहितात. किंवा त्यांनी सिनेमातही खूप गाणी अशी लिहिलेली आहेत. किंवा आमचे जगदीश खेबुडकर आहेत त्यांनी सुद्धा असं लिहिलेलं आहे. म्हणजे भक्तीचाच ठेवा उघडदार देवा इतकं छान आहे ते. म्हणजे तुम्ही सिनेमा न पाहता जर ते ऐकलं बरोबर हा तर तुमच्या असं लक्षात येईल की तिथे एखादा भक्त त्या देवाला सांगतो आहे असं तुम्हाला लक्षात येईल. तर ही जी जादूगिरी आहे याला मी शब्दांचं मंथर म्हणतो. किंवा त्याचं काय म्हणतात त्याला एक प्रकारचं रमल आहे ते. हे जे गारुड आहे शब्दांचं हे जगदीश खेबुडकर आणि आमचे गदिमा यांच्या लेखणीतून. आणि त्यावेळी संगीतकार पण तेवढेच कसदार सुधीर फडके किंवा व्यक्त करणारे राजा परंजपे
हे सगळे जे होते लोक हे सगळे त्या एका मातीतले होते. तसं आताच्या वेळी मला असं जाणवत नाही. म्हणजे एका दुसरं वैभव जोशी आहे, त्यांची रखुमाई कविता आहे. हा बरोबर आहे ना. किंवा वाईचं आता गुरुंनी जे लिहिलंय ह्याची तसं माऊली माऊली आमच्या ह्यांनी काय ते दिलीप चित्रेने पण लिहिलेलं आहे. तसं हे नाहीये. किंवा अरुण आमच्या कोलटकर त्यांनी पण लिहिलेलं आहे. गुरु ठाकूरने लिहिलेलं आहे. पण ते एखादी दुसरी कविता, म्हणजे ते कसं की तो आहे डीएनए त्यांच्याकडे. पण मी म्हटलं तसं आधुनिक काळामध्ये ज्या आणखी सगळ्या ज्या सांस्कृतिक ज्या आपल्या आता ग्लोबल सगळं किंवा खाऊजा हे जे आपलं काय म्हणतात त्याला राष्ट्रीयकरण शहरीकरण काय म्हणतात त्याला ते औद्योगिकीकरण ह्या ज्या सगळ्याचा भडीमार आहे ना, हा भडीमार त्या त्या कलावंताच्या अंतरसृष्टीला नेहमी त्रास देत असतो. त्यामुळे त्याचं एकाच गोष्टीकडे मन लीन नाही होऊ शकणार. विशेषतः ते मलिन होऊ शकतं पण लीन नाही होऊ शकत. आणि म्हणून आताच्या कवींमध्ये तेवढं सापडत नाही. पण मला असं वाटतं की त्यांच्याकडे भक्तिभाव नाही असं नाही, असं नाहीये. त्या काळाचे संदर्भ असतात, ते काळाचे संदर्भ फार महत्वाचे असतात. म्हणजे आपण ज्यावेळी पुन्हा आता इंग्रजीकडे जाऊ की स्पेस, मॅटर अँड टाइम ह्या 3 गोष्टीमधून निर्मिती होते. स्पेस म्हणजे अवकाश, टाइम म्हणजे काळ आणि मॅटर म्हणजे वस्तुजात. तसं तो काळ फार महत्वाचा असतो. त्या काळाच्या संदर्भात असलेल्या अवकाशात ज्यावेळी ती मनुष्यजात वावरत असते त्यावर त्याचे जे परिणाम होतात ते सगळे बाहेर येत असतात. त्यामुळे आताच्या काळात हे का नाही लिहित असा प्रश्न विचारणं चुकीचं आहे असं मला वाटतं. त्या काळाचे संदर्भ त्यात येतात की नाही हे महत्वाचं. सर खूप छान आपल्याला माहिती मिळाली. पूर्ण म्हणजे 13व्या शतकापासून आतापर्यंत संत साहित्य जसं झिरपत आलंय सगळ्या समाज मनातून, आणि त्यामुळे जी मराठी भाषा आपली समृद्ध झालेली आहे, विविध शब्द बहाल झालेत भाषेला, तर याविषयी तुम्ही खूप छान आपल्या प्रेक्षकांना माहिती सांगितलीत. तर आता या इंटरव्ह्यूचा शेवट आपण तुमच्या विठ्ठलाच्या कवितेने करूया, तर प्लीज ऐकवा. बरं, मी म्हणतो एक माझा विठ्ठल वेगळा आहे जरा असा, म्हणजे की पावसाकडे बघून मला असं त्या ढगामध्ये विठ्ठल दिसतो असा. आणि माझं नेहमी असं की वेगळं काहीतरी लिहिता आलं पाहिजे. तेच जर लिहित असू आपण, ठीक आहे आपल्याला परंपरा नावाची गोष्ट आहे, पण परंपरेबरोबर नवता पण असली पाहिजे, तर त्याचं बॅलन्स आपल्याला साधता येतो. तर मला ते असं वाटलं आणि मग मी एक 4 ओळीचा अभंग लिहिला आणि मग ती कविता लिहिली. तर तो अभंग असा आहे की कैवल्याच्या दारी मुक्तीचे अंगण पाऊस रिंगण घालीत असे. कैवल्याच्या दारी मुक्तीचे अंगण पाऊस रिंगण घालीत असे. एक एक थेंब वारकरी झाला, एक एक थेंब वारकरी झाला. आगा बरसला पांडुरंगी धारांचे नर्तन फेर धरून या धारांचे नर्तन, फेर धरून या धारांचे नर्तन. अवघे कीर्तन फळाले, अवघे कीर्तन फळाले. तापलेल्या मनाचा शमलागा दाह, तापल्या मनाचा शमलागा दाह. सरिनाम सप्ताह पावसाचा, सरिनाम सप्ताह पावसाचा. आणि ती जी कविता आहे ती मी अशी लिहिली होती की विठ्ठल विठ्ठल आळविता आला, विठ्ठल विठ्ठल आळविता आला. ढगांचा अभंग ओला चिंब झाला, विठ्ठल विठ्ठल आळविता आला. ढगांचा अभंग ओला चिंब झाला. थेंबांच्या चिपळ्या पावसाची विणा, थेंबांच्या चिपळ्या पावसाची विणा. धरित्री देऊळी भक्तीचा पाहुणा. हिरव अंकुर, हिरव अंकुर नैवेद्य अर्पिला. ढगांचा अभंग ओला चिंब झाला. झरे नदी नाले टाळ वाजविती, झरे नदी नाले टाळ वाजविती. गवताचे तुरे मृदुंग डोलती. वरी वारियाचा गजर घुमला, वरी वारियाचा गजर घुमला. ढगांचा अभंग ओला चिंब झाला.
विठ्ठल विठ्ठल आळविता आला, ढगांचा अभंग ओला चिंब झाला. विजेच्या ओठांनी हसले अंबर, विजेच्या ओठांनी हसले अंबर, ओठंगून खाली झुकले झुंबर. चैतन्य रसाचा अमृत सोहळा, चैतन्य रसाचा अमृत सोहळा, ढगांचा अभंग ओला चिंब झाला. विठ्ठल 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 आळविता आला, ढगांचा अभंग ओला चिंब झाला. खूप धन्यवाद सर. MMC नेटवर्क तर्फे तुमचे खूप आभार. तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि आपल्याला एवढी माहिती सांगितली संत साहित्याची एकंदर अभिव्यक्ती आणि मराठी भाषेतलं योगदान, याबद्दल तुमचं खूप खूप आभार सर. मी पण आपले आभार मानतो. धन्यवाद. मंडळी, आषाढी एकादशी निमित्त आपण केलेला हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या कमेंट जाणून घ्यायला आम्हाला आवडतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MMC न्यूज नेटवर्क.